नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण उडद डाळ घेतलेली आहे, ती आपल्याला परफेक्ट मेजरमेंटसोबत घ्यायचे. तर ह्या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे, तुम्ही कुठल्याही वाटीने घ्या. आता एक वाटी आपण पूर्ण वाटी भरून जी आहे ती उडदाची डाळ घेतलेली आहे. तर ही वाटी आपण आता ह्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे. त्याच वाटीने काय करायचे, तांदूळ घ्यायचे. ह्या ठिकाणी मी रेशनचेच तांदूळ घेतले. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घेतलं तरीसुद्धा चालतात. आता ह्या ठिकाणी एकूण आपण ह्या ठिकाणी 3 वाटे इतके तांदूळ घेतलेले आहेत. 1 चमचा आपण ह्या ठिकाणी मेथ्या घेतलेल्या आहेत. आता सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचे, पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता ह्यात पाणी टाकायचे. चला तर आपण ह्यात पाणी टाकलेलं आहे. 2 वेळेस आपल्याला पूर्ण धूळ जी आहे ती पूर्ण निघून जाईल. अशा पद्धतीने आपण आता हे धुवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी तांदूळ डाळी आपल्या धुवून झालेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले. आता काय करायचं आहे, पूर्ण भरून आपण इतकं पाणी टाकून देणार आहोत की आता भिजण्यासाठी आपल्याला एक 6 तासासाठी आपल्याला हे असंच ठेवायचे. आता हे दुपारी मी भिजत ठेवलेलं होतं. आता ही संध्याकाळची वेळ आहे. आता काय करायचं, आपल्याला 6 तास झालेले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं चांगलं वाटण तयार करायचं. जितकं जमल तितकं आपण ह्याला लहान आकारातच वाटून घेणार आहोत. नुसते तांदूळ आपल्याला काढायचे आणि त्यात थोडं आपण अर्धी वाटी इतकं पाणी टाकून काढून घेणार आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पेस्ट टाईप आपल्याला बनवून घ्यायचे. आता इथे जे पीठ आपण काढलेलं एखादं मोठं भांडं घ्यायचे आणि त्या भांड्यामध्ये आपण सर्व पीठ जे आहे ते पूर्ण टाकून दिलेलं आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण पीठ जे आहे, तांदूळ जे आहे ते आपलं काढून झालेलं आहे. पाहू शकता मस्त पीठ झालेलं आहे त्या. तर अशा पद्धतीचीच आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायचं. जास्त पातळही नाही, जास्त खूप घट्टही नाही. आता काय करायचं, आपल्या कुठलंही यात मीठ वगैरे सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही. आता आपण झाकण ठेवलेलं आहे आणि पाहू शकता ह्या ठिकाणी मी रात्रभरासाठी हे पीठ झाकून ठेवलं होतं आणि इतकं छान हे पीठ फॉर्मर झालं आहे. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल. छान पीठ जे आहे ते हलकं फुगलेलं आहे. एकदम छान जाळी पडलेली आहे. मऊ लुसलुशीत आपल्याला ह्या पिठापासनं भरपूर असे आपण पदार्थ आता ह्या ठिकाणी बनवू शकतो. जसे की इडली, आप्पे, डोसे, कुठलाही तुम्हाला साऊथमधला जर पदार्थ बनवायचा म्हणजे ह्या पिठापासून अगदी छान तयार होऊ शकतो. तर आपल्याला आज ह्या पिठापासून काय बनवायचं ते आता आपण पाहूया. ठिकाणी आपण काही डाळी घेतलेल्या आहेत. मिक्स डाळीपासून आपल्याला ह्या ठिकाणी आज सांबार बनवायचे. तर आता ह्या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेली आहे, मसूर डाळ घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे आणि ती सुद्धा डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. आता धुवून झाल्यानंतर आपल्याला काय ह्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला ह्या ठिकाणी टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो कट करून घ्यायचे. आता इथे टोमॅटो कट करून झाला की आपण लगेच ह्या ठिकाणी कांदा घेतलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला ह्यातच कट करून टाकायचे. सांबार बनवण्याची प्रत्येकाची पद्धत जी आहे ती वेगळी असते आणि प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं हे सांबार बनवत असतं. पण अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आपण सांबार कसं बनवतो ते पाहिलेलं आहे. ह्या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो टाकले, डाळी टाकलेले आहेत, पाणी टाकायचे आणि 3 शिट्ट्या आता ह्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचे. तर आता डाळ आपली चांगली शिजलेली आहे. 3 शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. थोडं डाळीला आपल्याला मॅश करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपण थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. अर्धा ग्लास इतकं आपण गरम पाणी टाकलं आहे किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीने बनवायचे घट्ट पातळ त्या पद्धतीने आपल्या ह्यात पाणी टाकून घ्यायचे. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचे. आता इथं मी 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेणार आहे. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायचे. आता जी डाळी आपण शिजवून घेतली आहे त्या आता आपण ह्यात टाकून देणार आहोत. आणि लगेच आपल्याला ह्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकून घ्यायचे. अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे. सांबार मसालासुद्धा आपण 1 चमचा टाकला आहे, ते स्किप झालेलं आहे, तुम्ही नक्की टाका. अगदी मस्त खमंग वास येत आहे, घरभर वास पसरलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण अर्धा ग्लास आणखीन पाणी टाकलेलं आहे. ह्यात पाणी गरम करून टाकायचे. वाव, मस्त आपलं सांबार मस्त तयार झालं आहे. कमी साहित्यामध्ये झटपट आणि वरतून मस्त अशी ताजी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आणि एक उकळी काढून आपल्याला ह्या ठिकाणी आता गॅस बंद करायचे. चला तर आता सांबार तर तयार झाले बनवणार आहे. ह्या ठिकाणी आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचे. तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर वाटेल इतके छान मऊ लुसलुशीत आप्पे बनवून तयार होतात.
नेहमी तर आपण तांदूळ आणि उडीद डाळीचे बनवतोच, पण आज आपण मिक्स डाळीचे आप्पे बनवत आहोत. आता ह्या ठिकाणी नवीन थोडेसे भांडं नवीन असल्यामुळं सुरुवातीला चिकटण्याची शक्यता असते, पण पाहूया आपण आता काय होतं पुढं ते. आता थोडंसं आपण तीळ टाकून घेतलेले आहेत, कारण जेव्हा आपण कुठलंही नवीन भांडं असतं त्यामध्ये सुरुवातीला पदार्थ चांगला होत नाही, तरीसुद्धा आपल्याला ट्राय करायचं आहे आणि पाहायचं आहे की पदार्थ कसा बनतो. आता जमल तितकं आपण बसेल तितके आपण ह्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत. तर फटाफट आपल्याला पूर्ण पात्र जे आहे ते भरून घ्यायचे. मुलांना सुट्टी असल्या दिवशी बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपण तर नेहमीच बनवतो, पण अगदी सोप्या पद्धतीने एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, किंवा तुम्हाला आणखी कुठले पदार्थ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा. होऊ शकतं अगदी मस्त गुबगुबीत आपले आप्पे झालेले आहेत आणि पहिल्याच प्रयत्नातसुद्धा आपल्या भांड्यामध्ये सुद्धा चांगले बनलेले आहेत. आपण नेहमी तर बनवतोच, पण अगदी नवीन भांड्यामध्ये उठतात की नाही, निघतात की नाही हा प्रश्न पडतो, पण अगदी छान निघालेले आहेत. चला आता दोन्ही साईडनं आपल्याला चांगलं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. ती तीळ लावून मस्त खाण्यासाठी खमंग आपले आप्पे तयार झालेले आहेत. सोबत खाण्यासाठी मी ह्या ठिकाणी चटणी आत्ताच बनवलेली नाही, नंतर मी बनवणार आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ मी भरपूर वेळेस अपलोड केला आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर ह्या ठिकाणी आप्यासोबत खाण्यासाठी थोडी घाई असल्यामुळे ह्या ठिकाणी मी सांबारच बनवून ठेवलेलं आहे, कारण आम्हाला ह्या पिठापासून थोडी इडलीसुद्धा बनवायची आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी मी सांबार बनवलेलं आहे. चटणी कारण की मुलांचं कसं असतं, एक जण एक मागतात, एक जण एक मागतात. त्यामुळं मी ह्या ठिकाणी ह्याच पिठापासून 3 पदार्थ बनणार आहे. एकतर इडली, आप्पे आणि डोसा. आपल्याकडे ह्याच पिठापासून 3 पदार्थ बनले जाणार आहेत. आप्याचं प्लेट तर तयार झालेलं आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत आपले आप्पे तयार झालेत. मी टेस्ट करून पाहेन, तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवेन की आतमध्ये सुद्धा किती लुसलुशीत जाळीदार आप्पे आपले तयार झालेले आहेत. अगदी गरमागरम खाण्यासाठी आप्पे तयार झालेत. मी टेस्ट करून पाहते. कमेंट करून तुम्ही सुद्धा सांगा की कसे झाले आहेत. व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.